तर देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आपण पाहतोय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला। मोदीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार। हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने पाठपुरावा केला। लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले। मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे। अखेर आज तो सुदिन अवतरलाय। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे। महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। माय मराठी, अभिजात मराठी अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत। त्याचबरोबर समस्त महाराष्ट्रीय वासियांचे त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे। तर केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे। मराठी, पाली, प्राकृत, आसामी त्याचबरोबर बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं समस्त मराठी जनांकडून स्वागत केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील TV9 मराठीशी बोलताना केंद्र सरकारचे आभार मानले।